थ्री इडियट्स चित्रपटातील फुनसुक वांगडू आठवतोय ना? त्या पात्राशी अनेकदा जोडले जाणारे पण प्रत्यक्षात त्याहूनही मोठं कार्य करणारे व्यक्तिमत्व म्हणजे सोनम वांगचुक. आज आपण त्यांच्या प्रेरणादायी प्रवासाची ओळख करून घेणार आहोत. नमस्कार, मी भागवत सुधाकर पांचाळ आणि तुम्ही पाहतात भागवत पांचाळ टॉक्स. सोनम वांगचुक यांचा जन्म 1 सप्टेंबर 1966 रोजी उलेटो कपो, लडाख येथे एका स्थानिक राजकीय नेत्याच्या कुटुंबात झाला. त्याचे वडील सोनम वांग्याल हे जम्मू आणि काश्मीर राज्यातील एक ज्येष्ठ नेते होते, ज्यांनी नंतर जम्मू काश्मीरमध्ये सरकारमध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले. लडाखच्या अत्यंत दुर्गम भागात बालपण गेल्यामुळे वांगचुक यांना वयाच्या 9व्या वर्षापर्यंत कोणत्याही औपचारिक शाळेत प्रवेश घेता आला नाही. या काळात त्यांच्या आईने त्यांना मातृभाषेतून प्राथमिक अक्षरांची ओळख करून दिली. 1975 मध्ये कौटुंबिक बदलाबदल श्रीनगरला गेले, परंतु तेथील भाषिक आणि सांस्कृतिक वेगळेपणामुळे त्यांना सुरुवातीला अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करावा लागला. वर्गातील इतर मुलांपेक्षा वेगळं दिसणे आणि तिथली स्थानिक भाषा न समजणे यामुळे त्यांच्या सुरुवातीच्या शालेय आयुष्यात त्यांना अनेक अडचणी आल्या. त्यांचा उल्लेख ते आपल्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ म्हणून करतात. या वागणुकीला कंटाळून 1977 मध्ये त्यांनी स्वतःहून दिल्ली गाठली आणि तेथील विशेष केंद्रीय विद्यालय येथे प्रवेश मिळवला. 1987 मध्ये श्रीनगरच्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेतून मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये बीटेक पदवी घेतली. पुढे जाऊन त्यांनी फ्रान्समधील क्रॅटरे स्कूल ऑफ आर्किटेक्चर मधून अर्थन आर्किटेक्चर या विषयाचा सखोल अभ्यास केला, ज्याचा उपयोग त्यांनी लडाखमध्ये पर्यावरणपूरक इमारती बांधण्यासाठी केला. वांगचुक यांच्या वैयक्तिक आयुष्याचा विचार करता त्यांचा पहिला विवाह अमेरिकन शिक्षण तज्ज्ञ रेबेका नॉर्मन यांच्याशी झाला. रेबेका या 1992 मध्ये सेकमॉल मध्ये स्वयंसेवक म्हणून आल्या होत्या. हा विवाह 2024 मध्ये संपुष्टात आला. त्यानंतर 2025 मध्ये त्यांनी गीतांजली जे अंगमो यांच्याशी विवाह केला, ज्या एक सामाजिक उद्योजिका आणि हियाल संस्थेच्या सहसंस्थापक आहेत. लडाखमधील कोरडी हवा, पाण्याचे दुर्भिक्ष आणि हिवाळ्यातील अत्यंत कडक थंडी या स्थानिक समस्यावर मात करण्यासाठी वांगचुक यांनी अनेक महत्वपूर्ण वैज्ञानिक आणि सामाजिक प्रयोग राबवले आहेत. 1988 मध्ये अभियांत्रिकीचे पदवी पूर्ण केल्यानंतर वांगचुक यांनी लडाखमधील पारंपरिक शिक्षण पद्धतीमधील दोष दूर करण्यासाठी स्टुडंट एज्युकेशनल अँड कल्चरल मुव्हमेंट ऑफ लडाख ची स्थापना केली. त्या काळी लडाखमधील शासकीय शाळांमध्ये शिकणाऱ्या जवळपास 95% विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय 10वीच्या परीक्षेत अपयश येत असे. याचे मुख्य कारण म्हणजे तेथील स्थानिक विद्यार्थ्यांना त्यांच्या भाषिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीशी विसंगत असणाऱ्या भाषेत शिकवले जात होते. वांगचुक यांनी शासकीय संस्था आणि स्थानिक समुदायांच्या मदतीने 1994 मध्ये ऑपरेशन न्यू होप ही मोहीम सुरू केली. या अंतर्गत शिक्षकांना सर्जनशील, कृती आधारित आणि स्थानिक संस्कृतीशी संबंधित शिक्षण देण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. सेकमॉल या कॅम्पस पूर्णपणे पारंपरिक माती आणि दगड वापरून पॉझिटिव्ह सोलर आर्किटेक्टवर याच्या सिद्धांतावर बांधण्यात आला आहे. हिवाळ्यात लडाखमधील तापमान उणे 30°C पर्यंत घसरत असताना या कॅम्पसमध्ये सौर ऊर्जेचा वापर करून आतील तापमान अतिशय उबदार ठेवले जाते आणि येथे स्वयंपाक किंवा प्रकाशासाठी कोणतेही जीवाश्म इंधन फॉसिल फ्यूल वापरले जात नाही. बॉलिवूडमधील अत्यंत गाजलेल्या थ्री इडियट्स चित्रपटातील फुनसुक वांगडू हे पात्र मोठ्या प्रमाणावर सोनम वांगचुक यांच्या विज्ञानभिमुख आणि नाविन्यपूर्ण कारकिर्दीवर आधारित असल्याचे मानले जाते. मात्र जुलै 2026 मध्ये या चित्रपटातील मुख्य अभिनेता आमिर खान यांनी स्पष्ट केले की हे पात्र थेट वांगचुक यांच्यावर आधारित असल्याचा समज हा केवळ एक गैरसमज आहे. तरी वांगचुक यांचे वास्तविक काम अशाच प्रकारच्या नाविन्यपूर्ण आणि कल्पक ऊर्जेचे प्रतिनिधित्व करते. लडाखमधील शेती प्रामुख्याने हिमनद्यांच्या वितळणाऱ्या पाण्यावर अवलंबून असते, परंतु हवामानात बदलामुळे नैसर्गिक हिमनद्या वेगाने आकुंचन पावत आहेत. त्यामुळे एप्रिल आणि मे या पेरणीच्या महिन्यात शेतकऱ्यांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. पाणी टंचाईचा सामना या समस्येचे निराकरण करण्यासाठी सोनम वांगचुक यांनी 2013 मध्ये अडस आईस्तूप ही संकल्पना विकसित केली. 2021 मध्ये वांगचुक यांनी उंचीवर तैनात असलेल्या भारतीय सैनिकांसाठी पोर्टेबल सौर उष्ण लष्करी तंबू सोलार हिटेड टेन्स विकसित केले. जवानांच्या सुरक्षेसाठी त्यांनी आपल्या कोणत्याही शोधाचे अधिकृत पेटंट घेतलेले नाही, जेणेकरून ही तंत्रज्ञान जगभरातील समुदायांसाठी खुली राहतील. सोनम वांगचुक आणि लडाखच्या स्थानिक आंदोलनापलीकडे जात जून 2026 मध्ये दिल्लीतील जंतर मंतर येथे एका नवीन राष्ट्रीय आंदोलनाला पाठिंबा दिला.
हे आंदोलन कॉक्रोच जनता पार्टी या युवा केंद्रित चळवळीद्वारे चालवले गेले. हे आंदोलन मुख्यत्वे 2026 मधील नीट वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील कथित प्रश्नपत्रिका लीक आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मूल्यमापनातील अनियमितता या विरोधात होते. लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या या घोटाळ्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी सोनम वांगचुक यांनी 28 जून 2026 पासून जंतर मंतरवर बेमुदत उपोषण सुरू केले. वांगचुक यांच्या 21 दिवसांच्या प्रदीर्घ उपोषणाने त्यांच्या शरीरातील पोटॅशियम आणि साखरेची पातळी धोकादायक मर्यादेपर्यंत खालावली, ज्यामुळे त्यांच्या अवयवांना इजा होण्याची भीती निर्माण झाली. 18 जुलै 2026 रोजी दिल्ली पोलिसांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचे कारण सांगत त्यांना बळाचा वापर करून आणि सफदरजंग शासकीय रुग्णालयात दाखल केले. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाची पद्धत आणि त्यांचे वैज्ञानिक प्रयोग हे दर्शवतात की दुर्गम भागातील प्रादेशिक समस्यांचा थेट संबंध देशाच्या व्यापक धोरणांशी असतो. लडाखमधील 50% अधिक आदिवासी लोकसंख्येसाठी जमीन हक्क आणि पर्यावरण संवर्धनाची मागणी करणे ही केवळ प्रादेशिक अस्मितेची बाब नसून ती हिमनद्यांच्या संरक्षणाची जागतिक गरज आहे. त्याच वेळी तरुणांच्या शैक्षणिक हक्कांसाठी त्यांनी दिल्लीत उभारलेले आंदोलन हे प्रस्थापित राजकीय चौकटीवर जाऊन कल्पक मार्गाने लढा देण्याच्या नव्या युगाची नांदी आहे. जोधपूर तुरुंगवासातील कारावास असो व दिल्लीत रुग्णालयातील बंदिस्त अवस्था, वांगचुक यांनी अहिंसात्मक मार्गाने सरकारला उत्तरदायी बनवण्याचे केलेले प्रयत्न हे लोकशाहीच्या जिवंतपणाचे लक्षण मानले जाते. भविष्यात लडाखला विशेष घटनात्मक दर्जा मिळवून देणे आणि देशाच्या परीक्षामध्ये पारदर्शकता आणणे या दोन्ही आघाड्यावर केंद्र सरकारला वांगचुक यांच्यासारख्या आंदोलकांशी लोकशाहीवादी चर्चा करणे अपरिहार्य ठरणार आहे.